बांधवांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम बांधवांनो. आज मनुस्मृती दहन दिन म्हणजेच स्त्रीमुक्ती दिन आहे. तसंच आज ख्रिसमस नाताळही आहे. सर्व भारतीयांना आज स्त्रीमुक्ती दिनाच्या आणि ख्रिसमस नाताळच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बांधवांनो, आज 25 डिसेंबर 2023 आजच्या दिवशीच म्हणजे 25 डिसेंबर 1927 साली रायगडाच्या पायथ्याशी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीनं माणसाला माणूस म्हणून गणलं नव्हतं, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, त्या मनुस्मृतीला जाळलं. एक ग्रंथप्रेमी व्यक्ती एका पुस्तकाला, एका ग्रंथाला जाळत असेल तर तो ग्रंथ किती नीच दर्जाचा आहे हे आपण समजू शकतो. बांधवांनो, या मनुस्मृतीने कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शूद्र म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही आणि शूद्र म्हणून ज्यांचा अपमान केला त्या मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी केलं. बांधवांनो, या मनुस्मृतीमध्ये एक अध्याय आहे. तो अध्याय मराठा आणि ओबीसी समाजाच्या या लोकांना का माहिती असणं गरजेचं आहे ते आपण पाहूया. शक्ते नापी ही शूद्रेन न कार्यो धनसंचया शूद्रो ही धनमा साध्य ब्राह्मणा नेव बाधते. म्हणजे जे मराठा ओबीसी बांधव आहेत ते बांधव जर त्यांनी धन साचवलं, पैसा साचवला, हा साचवणे हा अधिकार मनुस्मृतीनुसार मराठा आणि ओबीसी समाजाला नाहीये. आणि जर त्याच्या विरोधात जाऊन, मनुस्मृतीच्या विरोधात जाऊन मराठा समाजाने, ओबीसी समाजाने जर धन साठवलं, धन संचय केलं तर हे ब्राह्मण समाजाला बाधा ठरणार आहे. अशी ही नीच दर्जाची मनुस्मृती, माणसामध्ये भेद करणारी मनुस्मृती, माणसाला माणूस म्हणून न जगू देणारी ही मनुस्मृती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं. धन्यवाद बांधवांनो. पुनश्च एकदा सर्वांना आजच्या स्त्रीमुक्ती दिनाच्या आणि ख्रिसमस नाताळच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.